आज पाहू साबुदाणा वडा, ते सुद्धा शाबू भिजू न घालता केलेला आहे। त्याच्यासाठी आपल्याला 4 बटाटे घ्यायचे कदुकीस करून, झाले का स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपण पाहणार आहोत, इथं अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये 4 मिरच्या घ्यायच्या, 1 चमच जिरं घालायचं आणि त्याची जाडसर अशी भरड करून घ्यायची। त्याच्यानंतर आपण 1 वाटी इथं शाबू घेतलेला आहे, 2 ते 3 वेळेस पूर्णपणे स्वच्छ असा धुवून घ्यायचा, म्हणजे स्टार्च वगैरे निघून जातं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, जे बटाटा कदुकीस करून घेतले ना, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचं कूट आपण भरड करून ठेवली ते याच्यामध्ये घालून घ्यायची। त्याच्यानंतर उपवासाचं जे चालतं ते मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि भगरीचं कूट याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे 2 चमच हे भगरचं पावडर घातलेलं आहे। छान याला बांधून घ्यायचं, पीठ मळून घ्यायचं आहे। हे एकजीव झालं की आपण इडलीचं एक पात्र घेतलेलं आहे, त्याला तेल छान लावून घेतलं आणि या पद्धतीने सर्व भागाला व्यवस्थित जशा इडल्या करतात ना, अगदी त्याच पद्धतीने करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथं इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलं होतं, प्लेट त्याच्यावर घालून घ्यायचे, 5 मिनिटासाठी छान शिजू द्यायचे। शिजलं की नाही चेक करण्यासाठी एक सुरीने आपण याच्यामध्ये सुरी घालून पाहायची। छान शिजले गेले, थंड होऊ द्यायचे 2 मिनिटात। 2 मिनिटाच्या नंतर हे निघतात। छान असे निघले की आपल्याला काय करायचे, गरमागरम तेलामध्ये हे तळून घ्यायचे। तळते वेळेस काय करायचे, सुरुवातीला एका साईडने छान तळू द्यायचे, तेल कडकडीत गरम करायचं आहे। सेट झाले, आलटून पलटून आपण याला तळून घेऊया। तर पहा, एकदम झटपट होणारे क्रिस्पी आपले हे साबुदाणा वडा तयार आहेत। या पद्धतीचे नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत। कुरकुरीत बटाटे आपण साबुदाणा न भिजत घालता हे केलेले आहेत। नक्की